स्वयंपाकाची चव वाढावी यासाठी फोडणीमध्ये लसणाचाही वापर केला जातो। लसणामुळे अन्नपदार्थ चविष्ट होण्यास मदत मिळते। लसूणमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे आपल्या आरोग्याला भरपूर फायदे मिळतात। यातील पोषक घटकांमुळे कित्येक आजारांपासून आपले संरक्षण होण्यास मदत मिळते। आयुर्वेदामध्ये लसूण हे एक औषध म्हणूनही ओळखलं जातं। लसणाचा उग्रवास अनेकांना आवडत नाही, त्यामुळे लसूण खाण्याचे टाळले जाते। पण कमी प्रमाणात का होईना, पण आरोग्यासाठी दररोज लसूण खाणे गरजेचे आहे। लसूणमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी कार्सिनोजेनिक हे घटक आढळतात। त्यामुळे दररोज उपाशीपोटी लसूण खाल्ल्यानं आपल्या शरीराला फायदे मिळतात आणि कॅन्सरचा धोका टळतो। लसूणमध्ये एलिसिन नावाचे एक घटक असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते। त्यामुळेच डायबिटीस असलेल्या लोकांनी उपाशीपोटी दररोज 4 लसणाच्या पाकळ्या खाव्या। तुम्हाला जर तुमचं वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर तुम्ही दररोज लसणाच्या काही पाकळ्या खाल्ल्याच पाहिजेत, कारण लसणात काही असे घटक असतात जे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते। लसूण मेंटल हेल्थसाठी देखील उपयुक्त आहे। लसणाच्या पाकळ्या खाल्ल्यानं आपलं मन संतुलित राहते, सोबतच आपल्याला नैराश्याची लढण्याची मदत मिळते। तसेच डिप्रेशनमधून सुटका करण्यासाठी अनेकदा लसूण खाल्ल्याचा सल्ला दिला जातो।